ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस जे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंट करतं मुलींमध्ये, तसंच तो पेनाइल कॅन्सरसाठी ऑस्ट्रेलियामध्ये चालू होतं, पण आता नवीन रिकमेंडेशन प्रमाणे ते मुलांना पण घ्यायला सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे मलेरिया वॅक्सिन, डेंग्यू वॅक्सिन ही नवीन येणारी वॅक्सिन पाईपलाईनमध्ये आहेत, अजून त्याच्यावर सक्सेसफुल झाली नाहीत, पण ते आलं तर आपल्यावरचं डिसीज बर्डन निश्चितच कमी होईल। त्यामुळं मला असं वाटतं की वॅक्सिनबद्दल आपण पालकांनी अवेअरनेस ठेवला पाहिजे आणि आजार होण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून जी काही प्रिकॉशन घेतली त्याचे वॅक्सिन हे सर्वात मोठी प्रिकॉशन आहे आणि ती प्रत्येक पालकांनी घेतली पाहिजे, ती त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी पार पाडली पाहिजे। तसंच आता हे लहानांची वॅक्सिन आहेत, पण मोठ्यांसाठी सुद्धा वॅक्सिन आहेत, तर ती सुद्धा पालकांनी त्यांच्या एमडी फिजिशियनकडे जाऊन त्यांच्याकडनं ती वॅक्सिन घेतली पाहिजे। आणि नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आता येणारे पुढचे आजार हे बॅक्टेरियलपेक्षा व्हायरल आहेत आणि व्हायरलवर स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे, त्यामुळे वॅक्सिन हेच फ्युचर सोल्युशन असणार आहे। त्यामुळे कायम इम्युनायझेशन हे अप टू डेट ठेवलं पाहिजे आणि आपण मुलाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे असं माझं मत आहे।